मित्रांनो, MPSC आता चेंज होते, तिचा पॅटर्न चेंज करते. मग आपल्यालाही अभ्यास करायची टेक्निक किंवा आपलं जे स्ट्रॅटर्जी आहे ते चेंज करावं लागेल. जसं की क्वेश्चन हे फॅक्च्युअल नसून आता ते डायरेक्ट येतात कन्सेप्टवरती येतात. ते विचारते, लॉजिक विचारते, तुमचं एलिमिनेशन टेक्निक किंवा लॉजिकल अप्रोच कसा वापरायचा. तर ह्या अप्रोचमधून तुमचे कसे 15+ मार्क वाढू शकतात आणि तुमचा कसा स्कोर 50+ येऊ शकतो कंबाईनच्या प्रीमध्ये, म्हणजे ग्रुपचे तुमचं तलाठी जे पण तुम्हाला पद काढायचं आहे. ऑलमोस्ट 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, म्हणजे कॉम्पिटिशन खूप जास्त चांगली असणार आहे. कॉम्पिटिशन टफ आहे, पण यातून पण जे लॉजिकली अभ्यास करतील, PYQचा चांगला अभ्यास करतील तेच सिलेक्शन होतील. ओके, जे फक्त रटाळावाने क्लास लावून ते पाठांतर करणं वगैरे वगैरे करतील त्यांचं मोस्टली सिलेक्शन अवघड आहे. पण जे PYQनुसार स्मार्टली स्टडी करतील त्यांचं सिलेक्शन गॅरंटीड आहे, हे मी लिहून देतो. मी डॉक्टर MPSC तुमचं स्वागत करतो या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहीतच असेल, मी कंबाईनचे जे लॉजिकल व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यावरती हजारो जणांचे व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याच्यातून खूप जणांना फायदा झाला आहे. 20-20 मार्क वाढलेले आहेत. तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल तर इथे व्हिडिओची लिंक येईल, ते बघून घ्या. ओके, आणि मी प्रोफेशनल डॉक्टर आहे बट पॅशनेट टीचर आहे. चला, तर तुमचं ध्येय काय आहे पहिला आधी डिसाईड करा की तुम्हाला फक्त प्री काढायची आहे का ग्रुप सीची, की तुम्हाला सिलेक्शन पाहिजे ग्रुप सीमधून, म्हणजे तलाठी व्हायचं आहे किंवा लिपिक टंकलेख वगैरे जे पण व्हायचं आहे. तुम्हाला सिलेक्शन पाहिजे ना मेन. तर तुम्हाला प्रीचा चांगला अभ्यास करून त्याच्यामध्ये चांगला स्कोर आणून मेन्सचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. ज्याच्यामध्ये GS 2मध्ये तुम्हाला जे प्रीचा अभ्यास करतो तेच कामाला येणार नाही. GS 1 त्याच्यामध्ये असतं, लँग्वेजचे पेपर असतात, आणि GS 2 असतो त्याच्यामध्ये जे तुम्हाला सब्जेक्ट आहेत ते क्वेश्चन येतात. सिलेक्शन कशावरती होणार आहे, तुमचं मेन्सच्या स्कोरवरती होणार आहे. प्री तुम्हाला क्वालिफाय करायचीच आहे. प्रीशिवाय तर तुम्ही पुढे जाणारच नाही आहे. प्री ऑलमोस्ट 70,000 जण देतील आणि त्यातून पुढे सिलेक्शन होईल काही जणांचं. जे 5,000ची पोस्ट आहेत आता ती पुढे जाऊन वाढणार आहेत, 7-8,000 होतील अंदाजे, पण होतील. मग आता 12 लाख फॉर्म आलेले आहेत, त्याच्यामधून तुम्हाला कॉम्पीट करायचं आहे, त्या 70,000मध्ये यायचं आहे. ओके, तर त्यासाठी लॉजिक वापरा. आता वेळ खूप कमी आहे, 1-2 महिने राहिलेले आहेत. तर लॉजिकली अभ्यास करा, ना की ते रटाळवाना अभ्यास 12-12 तास 14 तास करायचा, डोक्याला प्रेशर द्यायचं, तसलं काही करू नका. लॉजिकली अभ्यास करा. 10 वेळा सांगतो मी ते गोष्टी. सेल्फ स्टडीवरती आता खूप जण क्वेश्चन, काही जण करतात सेल्फ स्टडी. 100% पॉसिबल आहे, असं काहीच नाही जे तुम्ही नाही करू शकत. 100% पॉसिबल आहे. कसं करायचं आहे ते सेल्फ स्टडी, जर तुम्ही स्वतः डेडिकेट असाल तर तुमचं सेल्फ स्टडीने सिलेक्शन होईल. जर तुम्ही डेडिकेटेड नसाल तर क्लासेस लावूनसुद्धा, कितीही मोठं क्लासेस लावा द्या, तुमचं सिलेक्शन होणारच नाही आहे. त्यामुळे डेडिकेशन महत्त्वाचं आहे आणि तुमचं माइंड महत्त्वाचं आहे खूप जास्त. ओके, आता याच्यामध्ये पण 2 कंडिशन आहेत, मी इथे नाव दिले त्यांना. हां, नवीन योद्धे म्हणजे जे आता फ्रेशर आहेत त्यांना काहीतरी जॉब पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये. गव्हर्नमेंट जॉब त्यांच्यासाठी एक नेसेसिटी आहे. त्यांचे हे नवीन योद्धे आहेत, त्यांना काही करून ही ग्रुप सीची एक्झाम क्लिअर करायची आहे. मग त्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी वेगळी असेल. आणि जे शूरवीर आहेत, म्हणजे 2-3 वर्ष झालं प्रिपरेशन करतात पण त्यांचं कुठं फळ येत नाही, ज्यांची काही प्रिलिम्स निघते, कधी मेन्स निघते कंबाईनमध्ये, किंवा काही जणांची प्रिलिम्स निघालीच नाही अजून, पण 2-3 वर्ष त्यांनी प्रिपेअर केले, त्यांना ॲटलीस्ट माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, त्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी वेगळी. आता जे नवीन आहेत त्यांनी गपचूप ग्रुप सीसाठी तयारी करायची, हेच टार्गेट ठेवायचं आहे. आणि ज्यांना आधीच थोडीशी माहिती आहे त्यांनी गुपचूप ग्रुप सीचे जे पेपर्स आहेत त्याच्यावरती डेडिकेशनने काम करायचं आहे. तुमचं प्रिलिम्सचं नॉलेज जे पहिलेचं तुम्ही 2-3 वर्ष वापरलं आहे ते इकडे युटिलाइज करा. आणि ज्यांना नॉलेज नाही, असं काही नाही, तुम्हाला काही वेगळं असं काही गरज नाही आहे. तुम्ही फक्त आता ग्रुप सीला टार्गेट करा, बाकी काहीच नका करू. ओके, तर हे एवढं सांगायचं होतं मला दोघांसाठी वेगवेगळं. आता MPSCमध्ये 3 कॅटेगरी आहेत MPSCच्या, म्हणजे जसं की राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन किंवा बाकीच्या जे सरळ सेवा वगैरे असतात. त्याच्यापैकी जर 60% क्वेश्चन बघितले हे रिपीटेड असतात, PYQ रिपीटेड. जर तुम्हाला खरं वाटत नसेल, तुम्ही PYQ काढून बघा. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हाच तुम्हाला कळेल की 60% क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये रिपीट, प्रत्येक एक्झाममध्ये 60% क्वेश्चन रिपीटेड. कट ऑफ जातं 50%, है ना. जर राज्यसेवेचा तुम्ही कट ऑफ बघितला ह्यावेळेस 98 आला आहे, 200पैकी 98 असेल तुम्हाला क्वालिफाय, तुम्ही जनरल कॅटेगरीचं बोलतो आहे. कंबाईनचं पण 52पर्यंत आलं आहे, म्हणजे तुम्हाला 100पैकी 52 आले तरी तुम्ही क्वालिफाय होता. म्हणजे 60% क्वेश्चन तर तुमची PYQतून येतात. जर तुम्ही PYQच नीट केलं तुमचं सिलेक्शन कोणीच नाही रोखू शकत आहे. मी आता पण सांगतो आहे, पहिलं पण सांगितले, PYQ आणि लॉजिक ह्याच्यावर दोन्हीवरतीच तुम्ही सिलेक्शन काढू शकता. कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या किंवा गडबड कुठलीही असू द्या.
पण आता डिफिकल्टी लेवल चेंज होतो, MPSC चेंज होते. तुम्हाला म्हटलं मी तसं MPSC पहिल्यासारखं तुम्हाला पर्वताची शिखरं विचारत नाही किंवा नद्यांची उपनद्यांची नावं वगैरे असं विचारत नाही. ते जोडलावं विचारतं आहे. त्याच्यामध्ये असर्शन रिझन म्हणजे 4-5 स्टेटमेंट देते आणि त्याच्यातलं विचारते कोणते 2 बरोबर आहेत, कोणते 3 बरोबर आहेत. हे चेंजेस आहेत, हे ओळखा. ते पहिल्यासारखं नका वाचू. एक लाईन क्वेश्चन नाही येणार तुम्हाला, 2-3 लाईनीचे क्वेश्चन येतील. त्यातले वाचा, जोडलावं येतील खूप साऱ्या, त्या वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पॅटर्नने अभ्यास करायचा ते कसं कळेल, ते PYQने कळेल. ओके, तर हे लक्षात ठेवा. आता मी म्हणतो आहे PYQ ॲनालिसिस. PYQ कसं ॲनालिसिस करायचं? PYQ ॲनालिसिस करण्यासाठी आधी PYQचा क्वेश्चन घ्या कुठलाही. आता तुम्ही म्हणाल मला PYQ कुठले करायचे? तुम्ही ग्रुप बीसाठी टार्गेट करताय, तर मग इथे लिहूनच देतो तुम्हाला. ग्रुप बीसाठी टार्गेट, ग्रुप सीसाठी आता हे तलाठी भरती जे म्हणतात त्याच्यासाठी तुम्ही ग्रुप सीसाठी टार्गेट करताय. मग तुम्ही ग्रुप सीचे सगळेच PYQ करणार आहात 2012पासूनचे सगळे PYQ. फक्त प्रीचे करणार का? प्री प्लस मेन्स, कळतं आहे? प्री प्लस मेन्स दोन्हीचे पण सिलेबसचे PYQ करायचे ग्रुप सीचे. प्लस हे जर करून वेळ भेटतो आहे तर ग्रुप बीचे पण करायचे आहेत. प्लस तुम्हाला आणखी वेळ उठतो, हे रिवाईज पण होते. मग राज्यसेवेचे करायला जा. मी आत्ताच म्हणत नाही राज्यसेवेचे करा, आधी सीचे सगळे करा 2012पासूनचे प्री मेन्स. कसे करायचे ते मी सांगतो. ते झाल्यानंतर ते रिवाईज जर होत असतील मग ग्रुप बीचे करा. ओके, कळते कोणते करायचे? आता परत नको विचारू कोणते करायचे. आता कसे करायचे ते सांगतो. कसे करायचे म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा, आधी क्वेश्चन बघा कुठल्या सब्जेक्टवरती आहे, नंतर तो टॉपिक कुठला आहे तो बघा, नंतर सब टॉपिक बघायचं आहे आपल्याला. ओके, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता भारताचे महानयीयवादी ह्याच्यावरती 4 स्टेटमेंट विचारले आहेत. हे 4 स्टेटमेंट बघायचे आहेत. हे ग्रुप सीचा क्वेश्चन आहे, ग्रुप सीचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये फक्त अ बरोबर फक्त A आणि B हे A आणि C असे ऑप्शन दिलेले. म्हणजे 4 स्टेटमेंट तुम्हाला माहीत पाहिजे. हे लोकसभेत बोलू शकतात का, मतदान करू शकतात का, समितीचे सदस्य होऊ शकतात का, कामकाज सभा घेऊ शकतात का, 4 क्वेश्चन विचारले. मग तुम्हाला म्हटलं पहिला विषय ओळखायचा, ही राज्यघटनेच्या विषयामधला आहे. टॉपिक काय? कॅगचा टॉपिक आहे. आता सब टॉपिक काय विचारले? कॅगमध्ये पण त्यांनी काय विचारले? मतदान करू शकतो का, लोकसभामध्ये सहभाग होऊ शकतो का, किंवा समितीचा सदस्य होऊ शकतो का. तर आता जेव्हा पण तुम्ही राज्यघटनेचं पुस्तक घ्याल त्याच्यामध्ये कॅग टॉपिक काढायचा, त्याच्यामधले हे 3 पॉईंट आधी कवर करायचे. आणि हे झालं तुमचं थीमॅटिक अंडरस्टँडिंग. ही तुमचं टॉपिक आहे, हे तुमचं सब टॉपिक आहे, हे महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही ॲनालिसिस केलं आणि हे जर तुमचं नाही चुकत आहे तर तुमचं सिलेक्शन कोण नाही रोखू शकत आहे. जर तुम्हाला कॅगवरती क्वेश्चन आलं तर ह्याच बेसिसवरती परत विचारतील. आता कॅगवरती तुम्हाला मतदानाचं विचारतील किंवा ते समितीमध्ये सदस्य होऊ शकतो की नाही ह्या स्टेटमेंट देतील. ह्याच गोष्टी आहेत. ह्या बारकाईने गोष्टी केल्या तर बाकीच्या मुलांचं तुम्ही मागे पाडून तुम्ही तुमचं सिलेक्शन त्या 70,000मध्ये घेऊ शकता. एकदा तुम्ही त्या 70,000मध्ये गेलात नंतर मेन्स कसे काढायचे ते मी सांगेन. आधी तुम्ही 70,000मध्ये पोचत द्या. ओके, आता नोट्स कसे काढणार तुम्ही? आता जे मुलं बोलतात नोट्स काढायचे म्हणून, नोट्स नका काढू, पण जर काढणारच आहेत तर कशा काढायच्या? पॉलिटीच्या नोट्स काढायचे. तर आता काय करणार? कॅगचा क्वेश्चन येणार जसं मी सांगितलं. कॅग टॉपिक येणार. कॅग टॉपिकमध्ये आपण काय आर्टिकल लिहिणार, म्हणजे कुठल्या घटनामध्ये ते लिहिलं आहे, आर्टिकल किती आहे त्याचं. तर हा PYQ पण आहे. 148 राज्यसेवेमध्ये 2-3 वेळा विचारला क्वेश्चन. 148 असे पाठ राहिले पाहिजे क्वेश्चन. कुठला क्वेश्चन विचारला, किती वेळा विचारला, सगळ्या गोष्टी पाठ राहिल्या पाहिजेत. घटना आर्टिकल 148मध्ये विचारला आहे. त्याचे फीचर्स काय काय आहेत, कॅगचे फीचर्स काय काय आहेत, मतदान करू शकतो का, अशा सगळ्या गोष्टी ह्या आल्या पाहिजेत तुमच्या. PYQनुसार तुमचे नोट्स बनवा. PYQ बेस ठेवा आणि लॉजिक ठेवा डोक्यात. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे चिल्का सरोवरती क्वेश्चन आहे. ओके, चिल्का सरोवरती क्वेश्चन आहे. सब्जेक्ट काय आहे? जॉग्रफी, बरोबर. जॉग्रफी. सब टॉपिक काय? आधी टॉपिक लेक टॉपिक. तळ टॉपिक आहे ना, लेक काय म्हणतो आपण, तळच ना, हां, सरोवर. आता ह्याच्यात काय विचारले? कुठल्या नदीच्या खोऱ्यावरती बसलेला आहे? त्रिभुज प्रदेशावरती. तर त्याच्यामध्ये लेक कुठल्या लेकच्या आपण जर बनायला गेलो तर नदी, रिव्हर आणि लेक त्यांनी कनेक्ट केलेलं आहे. रिव्हर आणि लेक, आणि ते पण 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांनी आणि ते आपल्याला बघायचं आहे. तर आता तुम्हाला कळालं नोट्स कशा काढणार. मग तुम्ही नोट्स कशा काढणार ह्याच टॉपिकवरती. तर आधी तुम्हाला काय दिलेलं? सब्जेक्ट जॉग्रफी,
मग त्यातनंतर टॉपिक काय होता, लेक्स म्हणजे तळे. तळे कशाबद्दल, तळ्याच्याबद्दल सब टॉपिक काय होता, लेक्स, त्यांचं रिलेशन विथ, आता हे विथ आपण मेडिकल सायन्समध्ये असेल तर विथ रिव्हर्स, मग लेक्सचं रिलेशन रिव्हर्ससोबत. आता हे तुम्ही चांगलं करून घ्या. जेव्हा पण तुम्ही तळ्यांची नावं पाठ करताय किंवा सरोवरांची नावं पाठ करताय तेव्हा त्यांचं जे संबंध आहे कुठल्या नदीसोबत येतो ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, आणि तशात नोट्स काढायचे. हे ॲज अ एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं होतं कसं नोट्स काढायचे. आता व्हिडिओ तुम्हाला मोठं वाटत असेल, खूप थोडंसं कंटाळून वाटत असेल, आय नो, पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या. आणि जर तुम्हाला थोडंसं कंटाळून वाटतो आहे म्हणजे तुम्ही राईट ट्रॅकवरती आहेत, कारण आतापर्यंत मुलांनी बघायचं सोडून दिले. आणि हीच ती वेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कळून येते की तुम्ही डेडिकेटेड मुलं आहात आणि डेडिकेशन तुम्ही दाखवत आहे. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक, कारण तुमचं सिलेक्शन होणार. तुम्ही जे आतापर्यंत व्हिडिओ बघता ना त्यांचं सिलेक्शन पक्का आहे. जे टवाळखोर आहेत किंवा जे फक्त भरायचं म्हणून भरतात, देऊन बघतो रे की बघू होतं का काय लॉटरी सिस्टम आहे काहीतरी लगेच लागायला. इथे मुलं अभ्यास करते 12-12 तास आणि तुम्ही काही लॉटरी म्हणून फॉर्म भरला म्हणजे कधी तुम्हाला भेटून जाणार आहे का, नाही आहे. तुम्ही जे बघताय ना तुमचं सिलेक्शन होणार आहे. ओके, रिव्हिजन कसं करायचं, ॲक्टिव्ह रिकॉल खूप महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह रिकॉल कसं करायचं, आता ॲक्टिव्ह रिकॉलमध्ये काय करायचं, तुम्हाला जसं सांगितलं की कॅकच्या नोट्स काढल्या, तुम्ही रिवाईज केल्या कॅकच्या नोट्स. आता ते ॲक्टिव्ह रिकॉल कसं करणार, आता तुम्हाला दिलं टॉपिक कॅक, तर त्याचं आर्टिकल काय होतं तुम्हाला सांगितलं आत्ताच व्हिडिओमध्ये, काय होतं का आर्टिकल नंबर काय, कमेंट करून सांगा. त्याचे फीचर्स काय काय, तो मतदान करू शकतो का, तो सगळ्या समितीच्या सदस्य होऊ शकतो का, किंवा तो लोकसभेमध्ये मत मांडू शकतो का, हे सगळे कमेंट करून सांगा आन्सर मला. हे ॲक्टिव्ह रिकॉल असतं. म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट वाचली त्याच्यावरती स्वतःच मनन करणे, त्याला ॲक्टिव्ह रिकॉल असे म्हणतात. ओके, आता तुम्ही हे PYQs केले. मग आता टेक्स्टबुक सुपर कोचिंग घेऊन आले तुमच्यासाठी, एक सेल घेऊन आले, आझाद सपनो का. आता हे पास घेऊन आले 2 वर्षासाठी तुम्हाला, ज्याच्यामध्ये मॉक टेस्ट आहेत, MPSCच्या मॉक टेस्ट, पेपर्स भेटणार आहेत, नंतर MCQ पण आहेत. म्हणजे तुमची खूप अनलिमिटेड प्रॅक्टिस इथे होईल. 2 वर्षाचा पार्स आहे 340 रुपयाला, आणि वरून तुम्ही डॉक्टर MPSC हा कोड यूज केला तुम्हाला 12% एक्स्ट्रा डिस्काउंट भेटणार आहे. म्हणून 340 रुपयाला म्हणजे काहीच नाही आहे. ओके, तर हे घ्या, तुम्हाला 2 वर्षासाठी खूप उपयोगी आहे. सगळेच सब्जेक्ट MCQ, कंबाईन असू दे, प्री असू दे, मेन्स, सगळे MCQ इथे भेटून जातील तुम्हाला. तर हे खूप महत्त्वाचं आहे, यूज करायला. ओके, आणि ह्याची लिंक डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, आता मॉक टेस्ट कसे द्यायचा. आता कॅकवरती क्वेश्चन आला तर कॅकवरती जर मॉक टेस्टमध्ये क्वेश्चन आला तर आणि तुम्ही तो सोडवला तर त्याच्यामध्ये 2 कारण आहेत, म्हणजे दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तुमचा क्वेश्चन चुकणार आहे, एक तर बरोबर येणार आहे. जर क्वेश्चन चुकला तर 3 ऑप्शन आहेत. एक तर तुमची सिली मिस्टेक झाली, एक तर आठवलं नाही, एक तर माहितीच नव्हतं, कॅकबद्दल तुम्ही वाचलंच नाही ती गोष्ट. ओके, तर सिली मिस्टेक आहे आणि जर आठवत नाही आहे तर तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन करू शकता आणि मॉक टेस्ट देऊन ते चांगलं करायचं. आणि जर माहीतच नाही आहे तर परत नोट्समध्ये जा, ती गोष्ट ॲड करा किंवा ती गोष्ट वाचा. ओके, आणि जर बरोबर आलं तर काही वेळेस काय होतं की आपण ठोकतो, म्हणजेच आपण अंदाजे काही आन्सर देतो आणि ते काही वेळेस बरोबर येतं आणि आपण ते सोडून देतो तसंच. तर तसं करायचं नाही आहे. जो ठोकला आहे क्वेश्चन तो रिवाईज करायचा आहे, का चुकलं तुला ते बघायचं आहे, आणि जे माहिती नव्हतं त्या गोष्टी नोट्समध्ये ॲड करायच्या आहेत. असे मॉक टेस्टचं ॲनालिसिस करायचं म्हणतात, याला म्हणतात. ओके, कळतं आहे. जर नाही कळते परत विचारा, कमेंट करून विचारा किंवा परत एकदा बघा. अशा गोष्टी करायच्या. आता जस्ट 2 मंथ, आता फक्त 2 महिने राहिले. फोकस करा. तुम्हाला 75,000 लोकांमध्ये यायचं आहे, त्या काही करून त्या 12 लाखमधून 75मध्ये यायचं. नंतर मग आपण पुढची डिसाईड करू स्ट्रॅटर्जी. आता याच्यात कसं करणार, तुमचे 3 ब्रह्मास्त्र आहेत, PYQ, रिव्हिजन, मॉक्स. 3 ब्रह्मास्त्र पाठ करा, पाठ करा. PYQs साठून काढा, मी म्हणतो पूर्ण फाडून काढा PYQचं पुस्तक आणि वाचा, मस्त वाचा, आणि आरामात तुमचं सिलेक्शन होईल. तुम्ही जर लॉजिकली आत्तापर्यंत बघत आले, तुम्हाला कळाले मला काय म्हणायचं आहे, कसे PYQ ॲनालिसिस करायचं आहे, तर तुमचं सिलेक्शन कोणी नाही रोखू शकत, कोणीच नाही. ओके.